सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी माजी मंत्री सन्मान्य बाळासाहेब पाटील, बँकेचे चेअरमन सन्मान्य खासदार नितीन काका, विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्मान्य आमदार मकरंद आबा, सन्मान्य आमदार शिवेंद्र राजे, सन्मान्य आमदार दीपकराव चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील नाना, त्याचबरोबर माजी आमदार प्रभाकरराव घारगे, बँकेचे उपाध्यक्ष श्रीयुत अनिल देसाई, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्रजी डुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशनी नागराजन, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, बँकेचे कार्यकारी संचालक श्रीयुत राजेंद्रजी सरकाळे, व्यासपीठावर उपस्थित सर्व बँकेचे सन्माननीय संचालक मंडळ, जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळ्या गावातील विविध सहकारी सोसायट्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित जिल्ह्यातले सर्व मान्यवर बसलेले पदाधिकारी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित सन्मान्य बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे। मान्य दादांना पुढच्या येवल्याच्या कार्यक्रमाला वेळेवर पोचायचं आहे आणि एमडीनी बँकेच्या चेअरमन साहेबांपेक्षा जास्त वेळ घेतला भाषणाला आणि एमडीपेक्षा जास्त वेळ खासदार चेअरमन साहेबांनी घेतला भाषणाला। त्यामुळे दोघांनी सगळ्या वक्त्यांचा वेळ घेतल्यामुळं रामराजे साहेबांनी आम्ही दोघांनी ठरवलं की 5-5 मिनिटात शुभेच्छा द्यायच्या। बँकेच्या कामकाजाबद्दल सरकाळेंनी आणि नितीन काकांनी विस्तृत इथं विश्लेषण केलं। काकांनी उल्लेख केला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा, आर.डी. पाटील काकांचा। कदाचित काका जुनं रेकॉर्ड बँकेकडे जर असेल सरकाळे, पहिल्या नंबरचं शेअरची पावती दौलतराव श्रीपतराव देसाई, मुक्काम पोस्ट मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा ही आहे। तुमच्याकडे जर पहिलं पावती पुस्तक कुठं असेल तर बाळासाहेब देसाई साहेबांचं पहिलं नाव आहे, दौलतराव श्रीपतराव देसाई, मुक्काम पोस्ट मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। त्यामुळं साहेब संस्थापक या बँकेच्या पैकी एक आहेत, पहिले अध्यक्ष होते, नंतर आर.डी. पाटील चोरेकर ते अध्यक्ष झाले। पण जी परंपरा बँकेनं जपलेली त्या काळापासून त्याची एका वाक्यात दादा सांगायचं झालं तर आर्थिक शिस्त आमच्या बँकेनं ही पहिल्यापासून जपलेली आहे आणि राजकारण बँकेकडे येऊ दिलं नाही। आमचे गटतट आहेत प्रत्येकाचे, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवतो, कोण निवडून येतं कोण पडतं, पण बँकेच्या व्यवहाराशी राजकारणाची संगत ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सुरुवातीपासून जे ठरले त्याप्रमाणे कधी या ठिकाणी येऊ दिलेलं नाही। त्याच्यामुळे एवढी चांगली जी आर्थिक परिस्थिती आहे ही त्याच्यामुळे या ठिकाणी आहे। राजकारणाचे जोडे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी सांगायचे की सहकारामध्ये काम करताना त्या संस्थेच्या आत जाताना तुमची राजकीय पादात्राने बाहेर ठेवा आणि मग त्या संस्थेचा कारभार करा। ते तंतोतंत आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक सहकार क्षेत्रातल्या संस्थेमध्ये आम्ही मंडळींनी पाळलेलं आहे। आपण सरकारने सांगितलं 1 नंबरची जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, राज्यातून 2 नंबरची आमची, बरोबर ना, व्यवसायाने 2 नंबरची आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे। पुणे जिल्ह्याचा मोठा व्याप जर बघितला आणि आपला जिल्हा भौगोलिक क्षेत्र जर बघितलं तर आपण खूप संख्येनं लहान आहोत, पण मी म्हणलं तसं आर्थिक शिस्त, नियोजनबद्ध कामकाज आणि सहकारामध्ये राजकीय पादात्रानं बाहेर ठेवून काम करण्याची पद्धत, त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अत्यंत चांगला प्रगतीचा आलेख या ठिकाणी निर्माण केलेला आहे। उल्लेख आवर्जून केला पाहिजे, सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब असतील, मी असेन, आता नव्यानं गेल्या वर्षभरात आलेले मकरंद आबा असतील, शिवेंद्र बाबा असतील, आम्ही सगळे सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित मंडळी आहोत आणि बँकेचा मोठा व्यवसाय, पाटील साहेब बाळासाहेब पाटील बरोबर ना, मोठं ग्राहक आपण कारखानदार आहोत। त्यामुळं जरा आज काहीतरी नितीन काका घोषणा करतील रौप्य महोत्सवात बाबा 1% व्याज सवलत सहकारी साखर कारखान्याने देऊ असं वाटत होतं। मी दादांना सुद्धा म्हणलं आता तुम्ही तरी रौप्य महोत्सवी कार्यक्रमात, कारण
सरकारने सांगितलं व्यवसाय आहे बरोबर आहे, नफा आहे बरोबर आहे, पण त्याचं प्रमाण जर काढलं तर साखर कारखान्याची लिंकिंग वसुली जी तुमची सगळी आहे का चुकतंय माझं काय? बरोबर आहे. मी अर्थ राज्यमंत्री होतो दादांच्या हाताखाली, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी अर्थ विभागाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं कारखानदारांना सुद्धा तुम्ही जे म्हणला ना, एक पैसा बुडवायची सवय नाही. त्यामुळं आणि कारखान्यांचं कसं असतं, सोसायटीच्या सचिवाला कामच नाही, बँकेत बिलं वर्ग व्हायच्या अगोदर सोसायटीची कर्जाचा हप्ता वसूल करूनच खात्यावर पैसे जातात, परस्पर त्याच्याकडनं बँकेकडे पैसे जमा. त्यामुळं सचिवांना पण काय फारसा त्रास होत नाही त्या शेतकऱ्याच्या दारात जायचा आणि दारातनं जाऊन वसुली करून आणायचा. त्यामुळं अत्यंत चांगलं काम आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे, शिस्तबद्ध काम आहे. आणि नितीन काकाच्या रूपाने एक उमदा तरुण चेअरमन बँकेला मिळालेला आहे. मान्य दादानी आता काकांना खासदार राज्यसभेवरती केलेला आहे. कारण बरेचसे प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादी नवीन योजना करायचं म्हटलं की नाबार्डची अडचण, अमुक रिझर्व्ह बँकेची अडचण, आता नाबार्ड रिझर्व्ह बँक हे सगळं केंद्राशी संबंधित आहे आणि राज्यसभेमध्ये बँकेचे चेअरमनच बँकेचं प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी दिल्लीमधनं सोयीस्कररित्या आपल्याला करून घेता येतील. जास्त मोठं भाषण या ठिकाणी मी करत नाही. आज रौप्य महोत्सवानिमित्त सर्व कामकाजाला जिल्हा मध्यवर्ती बँक 100% संगणकावर आली. माननीय श्रीमंत रामराजे साहेबांनी सांगितले की एक झालेला व्यवहार कुठलाही जिल्ह्यामधल्या कुठल्याही सहकारी संस्थेतला बँकेशी लिंक असणारा तो थेट हेड ऑफिसमध्ये इमिजिएटली या ठिकाणी नोंद केला जाणार आणि इमिजिएटली त्या व्यवहाराची नोंद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे. एवढी ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं स्वीकारलेली ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. सभासदांचा शेतकऱ्यांचा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आपल्या निश्चितच आहे, तो अधिक दृढ व्हावा आणि याहीपेक्षा चांगली प्रगतीची शिखरं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पादाक्रांत करावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मगाशी बोलण्याच्या ओघात राहिलं, आज माननीय केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमितभाई शाहसाहेब मुंबईमध्ये आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची खूप इच्छा होती आजच्या कार्यक्रमाला येण्याची. सकाळी त्यांनी प्रयत्न देखील केला, म्हणजे त्यांच्यासाठी चॉपर देखील तयार होतं, राजभवनवरनं थेट निघून ह्या कार्यक्रमाला यायचं. पण माननीय अमितभाई शाहसाहेबांची बैठक लांबण्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना इच्छा असून सुद्धा या समारंभाला येता आलं नाही. त्यांनी शुभेच्छा चेअरमन साहेब माझ्याकडनं आपल्या सर्व बँक परिवाराला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. दादा तर बोलतीलच, पण शिंदे साहेब ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. दादा तुम्ही जसं म्हणता सातारा जिल्हा माझा आहे, तसं दरेगाव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आणि नितीन काकांपेक्षा आबांचे जवळचे संबंध आहेत शिंदे साहेबांशी. आबा बरोबर का नाही? हो तरी म्हणा. त्यामुळं म्हणजे बऱ्याचदा आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो आणि आबा इकडं होते तरी सुद्धा दराला आमची गाठ पडायची. सीएम साहेबांच्याकडे आबा काहीतरी कामं विकासाचे घेऊन यायचे. त्यामुळे मला आवर्जून सीएम साहेब म्हटले आबांना सुद्धा सांगा मला यायचं होतं, परंतु अशा महत्त्वाच्या बैठकीमुळं मला येता आलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व कामकाजाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.